Good morning, students. I am Dr. T.D. Mahanavar. We are going to study fundamentals of entrepreneurship. In that particular subject, we are going to understand characteristics and difference between characteristics of entrepreneurship and difference between entrepreneur and entrepreneurship. So we go through our slide which is prepared by me. In the last period, we have studied some characteristics of entrepreneurs. In that particular characteristics, entrepreneur is an innovator. उद्योजक हा उद्योजकता ही नवनिर्मितीशी निगडीत असते. याबद्दल आपण नवनिर्मिती म्हणजे काय, त्याचबरोबर नवनिर्मितीचे घटक किंवा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला नवनिर्मिती करता येते. त्यानंतर रिस्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी या अनुषंगानं म्हणजे देअर आर व्हेरियस टाइप्स ऑफ रिस्क, नॅचरल, सोशल, कल्चरल एटसेट्रा याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. आर्थिक, सामाजिक, त्याचबरोबर राजकीय, कायदेविषयक, तंत्रज्ञानविषयक आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण या अनुषंगाने निर्माण होणारी रिस्क. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे ऑर्गनायझिंग ॲबिलिटी याबद्दल देखील आपण चर्चा केलेली आहे. चौथा आहे मॅनेजमेंट फंक्शन्स म्हणजेच वेगवेगळी व्यवस्थापकीय कार्य करण्याची क्षमता हे उद्योजकाकडे असणं गरजेचं आहे. आणि शेवटचा घटक होता तो म्हणजे ॲक्सेप्टिंग चॅलेंजेस या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे. तर या ठिकाणी आपण सहावं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सिस्टमॅटिक प्लॅनिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे उद्योजक हा किंवा उद्योजकता ही कशाशी निगडित आहे, तर इट हॅज टू लॉन्च प्रॉपर सिस्टीम इन दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन. उद्योजकता म्हणजे एक काय आहे, एक प्रकारची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला योग्य पद्धतीचं नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून प्लॅनिंग इज प्रोसेस ऑफ ॲडव्हान्स थिंकिंग. इट इज ब्ल्यूप्रिंट ऑफ फ्युचर प्लॅन ऑफ ॲक्शन अँड दिस सिस्टमॅटिक ड्राफ्टिंग ऑफ फ्युचर बिझनेस ॲक्टिव्हिटी इज इसेन्शियल. म्हणजेच अशा पद्धतीनं जर आपण भविष्यकालीन घटनांचा अचूक वेध घेऊन त्या पद्धतीनं नियोजन केलं आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज ही उद्योजकतेमध्ये किंवा यशस्वी व्यवसाय संघटन होण्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे. प्लॅनिंग अँड डिसिजन आर ऑलवेज बेस्ड ऑन एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग अँड असेसमेंट. म्हणजे सामान्यपणे आपल्याला बाह्य पर्यावरणाचा आपल्या व्यवसायावर काय परिणाम होणार आहे भविष्य काळात त्याचाही विचार करणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला पर्यावरण विश्लेषण योग्य पद्धतीनं करता आलं पाहिजे. आणि ही सिस्टीम आपल्याकडं राबवणं गरजेचं असतं आणि त्यासाठी त्या पद्धतीनं बिझनेस अनालिटिक्स ही एक कन्सेप्ट आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या व्यवसायाचं अनालिसिस, फ्युचर प्रॉस्पेक्ट्स कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं ह्या सिस्टमॅटिक प्लॅनिंगला महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप इज मोस्टली कन्सर्न विथ सॉल्विंग द प्रॉब्लेम्स रिगार्डिंग प्रोडक्शन, लेबर, फायनान्शियल क्रायसिस अँड कंझ्युमर्स सॅटिस्फॅक्शन. उद्योजकतेचं यश हे कशाशी निगडित आहे, तर योग्य वेळी आपल्याला व्यवसायाशी संबंधित असणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक करता आली पाहिजे, योग्य निर्णय घेता आले पाहिजेत. हे निर्णय वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडित असतात. उदाहरणार्थ उत्पादन, कोणतं उत्पादन करावं,
कोणत्या वेळी करावं, किती उत्पादन करावं, कोणत्या ठिकाणी करावं किंवा त्याचा दर्जा, गुणवत्ता, कार्यपद्धती या सर्व बाबी किंवा त्याचं डिझाईन या बाबीचा निर्णय हा फार महत्त्वाचा असतो. कर्मचाऱ्याच्या अनुषंगानं निर्णय घ्यायचा असेल तर कर्मचाऱ्यांची भरती, निवड, प्रशिक्षण, प्रमोशन, त्याचबरोबर त्यांना दिलं जाणारं रिम्युनरेशन, त्यांचं कार्यमूल्यमापन या अनुषंगानं आपण जे निर्णय घेतो ते निर्णय फार महत्त्वाचे असतात. आर्थिक प्रसंगामध्ये सुद्धा, आर्थिक घटकाशी निगडीत सुद्धा अनेक बाबी आपल्याला विचारात घेता येतील. त्याचबरोबर ग्राहक आणि विपणन हा घटक देखील महत्त्वाचा असतो. त्यामध्ये ग्राहक हा अधिकाधिक समाधानी कसा राहील या दृष्टिकोनातून उद्योजकाला किंवा उद्योजकतेला प्रयत्न करावा लागतो. आणि म्हणून प्लॅनिंग इज रिक्वायर्ड फॉर इंट्रोड्युसिंग न्यू आयडिया अँड बेस्ट अल्टरनेटिव्ह, सर्चिंग ऑफ बेस्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द व्हेरियस अल्टरनेटिव्ह इज द प्लॅनिंग. आणि म्हणून आपण विविध पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करणं या दृष्टिकोनातून आपल्याला निर्णय हा घटक विचारात घ्यावा लागतो. 7वा जो घटक आहे तो म्हणजे सेकिंग अपॉर्च्युनिटी फॉर मेकिंग अन एंटरप्राइज सक्सेसफुल. त्यामध्ये आपला व्यवसाय अधिक यशस्वी होण्यासाठी व्यावसायिक संधीची निवड करणं किंवा व्यावसायिक संधीचा अभ्यास करणं, त्या संधीचं आपल्याला हार्वेस्टिंग करता आलं पाहिजे, ती संधी पकडता आली पाहिजे आणि त्याचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. आणि तसा दृष्टिकोन किंवा तशी सिस्टीम आपल्या एंटरप्रेन्योरशिप मध्ये असणं गरजेचं असतं आणि ते गृहीत धरण्यात आलेलं आहे. आणि म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे एंटरप्रेन्योरशिप कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे एव्हरी प्रॉब्लेम, म्हणजे एंटरप्रेन्योर should have ability to convert problem into opportunity. प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम नसतो, तर त्या प्रॉब्लेमला जर आपण सोल्युशन किंवा त्याला जर पर्याय म्हणजे त्याच्यावर योग्य उपाय शोधला आणि त्या पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये आपल्याला एक चांगली संधी असते. आता संधीच्या अनुषंगानं आणखी एक उदाहरण तुम्हाला देता येईल. त्यामध्ये एक तरुण पुण्यामध्ये, ग्रामीण भागातला तरुण पुण्यामध्ये नोकरी शोधण्यासाठी गेला. अर्थात तो ग्रामीण भागातला असल्यामुळं तो लाजराबुजरा किंवा त्याच्याकडं कम्युनिकेशन स्किल हे कमी होतं. पदवीचं त्याला आपण म्हणूया की पदवी किंवा आवश्यक कागदपत्र घेऊन अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला नोकरी मिळाली नाही. असं करता करता त्याला 4 ते 8 दिवस लागले आणि त्याच्याकडे असणारा जो पैसा आहे तोही संपला. आता त्याच्या समोर असा प्रश्न पडला की आपल्याला आपल्या दररोजच्या जीवनाची भ्रांत आहे, म्हणजे अक्षरशः त्याला उपाशी पोटी राहावं लागलं. आणि म्हणून त्याला असं वाटलं की आपण आपल्या समोर आज किंवा भुकेमुळं व्यक्ती व्याकुळ होते आणि अशा व्याकुळतेच्या परिस्थितीमध्ये त्याला असं वाटलं की आता आपण आपल्या पोटाची सोय आसपासच्या घरामध्ये भीक मागून करावी. आणि म्हणून तो सहज तिथल्याच परिसरामध्ये असणाऱ्या एका बंगल्यामध्ये गेला. बंगल्याचं दार ठोठावल्यानंतर त्या बंगल्यातून एक महिला बाहेर आली आणि त्या महिलेला तो म्हणाला की माई मला भाकरी द्या. त्यावेळी ती महिला म्हणाली, अरे तू तर एवढा धडधाकट आहेस, तुला भाकरी काय, पूर्ण जेवण मी द्यायला तयार आहे, पण तू काय कर तर आमच्या घराच्या वर असणारी पाण्याची टाकी तू स्वच्छ कर. अशा परिस्थितीमध्ये त्याला ते काम करावं लागलं आणि त्या महिलेनं त्याला मस्तपैकी जेवणाची व्यवस्था केली. सांगण्याचं तात्पर्य काय, त्याला असं वाटलं की अरे अशा प्रकारची एक संधी आहे, कारण शहरामध्ये अनेक लोक सुशिक्षित त्याचबरोबर सुशिक्षित आहेत, सुखवस्तू आहेत,
त्यांना अशा प्रकारची अवघड कामं करता येत नाहीत आणि जर आपण अशा प्रकारचं बंगल्यावरील टाक्या स्वच्छ करण्याचं काम सुरू केलं तर आपल्याला व्यवसाय मिळेल आणि त्यानं तिथून बंगल्याच्या बाहेर गेल्यानंतर रस्त्यावरून एक आरोळी दिली, टाक्या साफ करायच्या आहेत का, किंवा टाक्या साफ करणार, म्हणजे असा जो आपण म्हणतो, ज्याला आपण म्हणूया की फिरस्ता व्यक्ती, या पद्धतीनं त्याला अनेक अशा प्रकारचं काम मिळालं आणि भविष्य काळात त्यानं तशा प्रकारची एक एजन्सी सुरू केली. आज त्याची पुण्यामध्ये 8 ते 10 शाखा आहेत आणि 50 ते 60 कामगार काम करताना दिसून येतात आणि तो खूप छान पद्धतीनं एका ऑफिसमधून ही सर्व ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत तो मॅनेज करत असतो. म्हणजेच आपल्याला एखाद्या समाज व्यवस्थेमध्ये जो प्रश्न असतो त्या प्रश्नाकडं पाहण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे आणि तो प्रश्न आपण संधीमध्ये रूपांतर केला तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी होतो. आणि म्हणून ड्यू टू चेंजिंग एन्व्हायरमेंट सिच्युएशन there are some opportunities for catching and harvesting them and convert them into application manner. आणि म्हणून entrepreneurship is a process of certain directive resources to progressive development and exploits such opportunities and translates them into product and service to the social welfare. म्हणजे आपलं जे उत्पादन किंवा सेवा आहे ती कशासाठी आहे, समाजाच्या विकासासाठी आहे, समाजाच्या प्रगतीसाठी आहे, समाजाच्या कल्याणासाठी आहे, याचा विचार आपल्याला करणं गरजेचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून हा दृष्टिकोन आपल्याला सेकिंग ऑपॉर्च्युनिटीचा विचार करणं, संधीचा शोध घेणं हे फार महत्वाचं असतं. तर आपला जो एंटरप्रेन्योरशिप अँड स्किल डेव्हलपमेंट कोर्स आहे त्या कोर्समध्ये या पद्धतीची सर्व माहिती आपण विद्यार्थ्यांना देत असतो. जसं की सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत, या अपॉर्च्युनिटी मधून विद्यार्थ्यांना कोणते व्यवसाय करण्याची संधी आहे, अशा पद्धतीनं आज आपण पाहतो की कृषी क्षेत्रामध्ये किंवा कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये देखील मोठ्या प्रमाणात व्यवसाय संधी आपल्याला दिसून येतात. तर हा विषय तसा खूप व्यापक आहे, म्हणून आपण इथं ही चर्चा थांबवणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपण एंटरप्रेन्योरशिप कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये जवळजवळ 7 ते 8 वैशिष्ट्ये उद्योजकतेची विचारात घेतलेली आहेत. त्यानंतर आपल्या समोर प्रश्न आहे तो म्हणजे डिफरन्स बिटवीन एंटरप्रेन्योर अँड एंटरप्रेन्योरशिप. सामान्यपणे आपल्याला प्रश्न पडतो की यापूर्वी पहिल्या टॉपिक मध्ये आपण उद्योजक ही संकल्पना विचारात घेतलेली आहे आणि दुसऱ्या टॉपिक तसाच शब्दाच्या स्वरूपामध्ये त्यालाच आपण म्हटलेलं आहे उद्योजकता. म्हणजेच एंटरप्रेन्योर आणि एंटरप्रेन्योरशिप या दृष्टीनं आपल्याला काय करायचंय, विचार करायचा आहे. तर सामान्यपणे त्याची तुलना जर आपण केली किंवा त्यातला फरक आपण विचारात घेतला तर तो खालील प्रमाणे आहे. त्यामध्ये एंटरप्रेन्योर रेफर्स टू पर्सन, म्हणजे एंटरप्रेन्योर हा शब्द हा एखाद्या व्यक्तीसाठी वापरण्यात येतो. म्हणजे हु टेक्स इनिशिएटिव्ह, स्टार्टिंग बिझनेस ऍक्टिव्हिटी, accepting risk and responsibility, involving innovative ideas, able to organize and manage the business is called as entrepreneur. म्हणजे जी व्यक्ती अशा पद्धतीचं काम करते, जी व्यक्ती व्यवसाय सुरू करते, व्यवसाय प्रारंभ करते, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, किंवा
जी व्यक्ती तो व्यवसाय यशस्वीपणे चालवते त्याला उद्योजक असं म्हटलं जातं. दुसरा भाग आहे एंटरप्रेन्योरशिप रेफर्स टू प्रोसेस. म्हणजेच एखादी व्यवसाय संघटना आपल्याला यशस्वी करायचं असेल तर इट हॅज रिक्वायर्ड टू imparting entrepreneurship process as well as entrepreneurship characteristics in that particular organization. म्हणजे त्या ऑर्गनायझेशननं सातत्यानं इनोव्हेशन्स आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऑर्गनायझेशननं चॅलेंजेस स्वीकारली पाहिजेत. ऑर्गनायझेशनने वेगवेगळ्या प्रकारचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. चांगलं संघटन मजबूत ठेवणं गरजेचं आहे. रिस्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बिझनेस अपॉर्च्युनिटीज देखील शोधणं गरजेचं आहे की जसं एखाद्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारचा दृष्टिकोन असतो तसंच संघटन ही एक टीम वर्क असतो आणि या सर्व टीम मध्ये अशा प्रकारचं एंटरप्रेन्युरियल स्पिरिट आपण इम्पार्ट केल्यानंतर तिथं आपल्याला काय दिसते एंटरप्रेन्युरशिप दिसते. त्याचबरोबर ही इज व्हिज्युअलायझर अँड क्रिएटर. म्हणजे काय आहे तर ज्याला आपण म्हणूया की त्याला दूरदृष्टी असते. उद्योजकाला दूरदृष्टी असते. त्याचबरोबर तो क्रियाशील असतो, ऍक्टिव्ह असतो, उत्साही असतो. अशा पद्धतीचं इथं आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आता आपण म्हटलेलं आहे की विजन हा फार महत्वाचा घटक असतो. हे विजन कोणाला असते तर सर्वसामान्य माणसाला विजन नसते. त्याला आपण म्हणतो की दूरदृष्टी. त्यामध्ये असं म्हटलेलं एक कोटेशन आहे की जे न देखे रवी ते देखे कवी. आपल्याला माहिती आहे की कवीची दृष्टी ही कशी असते, कवी कल्पना कशी असते, कवी किती बारीक सारीक गोष्टीचा विचार करतो. निसर्ग आपण सर्वजणच पाहतो पण निसर्गाचं वर्णन हे कवीनच करावं कारण कवीला तशा प्रकारची दृष्टी असते. तसं उद्योजकाला भविष्य काळामध्ये काय परिस्थिती निर्माण होणार आहे हे त्याच्या अगोदर लक्षात येतं कारण ही हॅज अ व्हिजन. त्याला तशा प्रकारची दृष्टी असते, तशा प्रकारची विचार करण्याची वृत्ती असते. केवळ विचार करून उपयोग नाही तर त्या दिशेनं ती व्यक्ती पावलं टाकत असते आणि म्हणून ही इज व्हिज्युअलायझर अँड क्रिएटर. त्यानंतर एंटरप्रेन्योरशिप मध्ये काय येतं इट इज अन ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्हिजन अँड क्रिएटिव्हिटी. म्हणजे आपण त्या व्हिजन मिशन अँड गोल्स हा जो भाग असतो ती व्हिजन आणि मिशन साध्य करण्यासाठी एंटरप्रेन्योरशिप काय करत असते प्रयत्नशील असते. ती सिस्टीम त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असते. जसं आपल्याला माहिती आहे की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांचं शिक्षण, बहुजनांचा उद्धार, त्याचबरोबर स्वावलंबी शिक्षण अशा प्रकारचं विजन ठेवलेलं आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून आपली ऑर्गनायझेशन ही या बहुजन समाजाचं शिक्षण, त्याचा उद्धार करण्याचा किंवा गोरगरीब विद्यार्थ्यांना स्वावलंबी शिक्षण देण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. अर्थात त्यासाठी हाऊ टू इम्प्लिमेंट दिस विजन इन प्रॅक्टिकल लेवल यासाठी तुमच्याकडं तशा प्रकारची वेगवेगळ्या आयडियाज आणि क्रिएटिव्हिटी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तिसरा जो घटक आहे ही इज अन इनोव्हेटर. एंटरप्रेन्योर इज अन ऑर्गनायझर अँड इनोव्हेटर. तो काय असतो तर चांगला संघटक असतो. त्याचबरोबर तो इनोव्हेटर देखील असतो. त्या पद्धतीनं इट इज कन्सर्न विथ इनोव्हेशन अँड ऑर्गनायझिंग रिसोर्सेस. म्हणजे इथं व्यक्ती आहे आणि इथं संस्था आहे किंवा इथं एक सिस्टीम आहे आणि त्या पद्धतीनं ती सिस्टीम काय करत असते
काम करत असते. इनोव्हेशन मध्ये त्या अनुषंगानं काही लोक खास त्या कामासाठी नेमलेले असतात. जसं आपण पाहतो की रिसर्च हे काम फार महत्वाचं आहे आणि रिसर्चच्या माध्यमातून आपल्याला काही नवीन कल्पना, नवीन आयडियाज आपल्याला काय करता येतात, लक्षात येऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन ही सिस्टीम जिथं राबवली जाते तिथं आपल्याला एंटरप्रेन्योरशिप आहे असं म्हणता येईल. त्यानंतर उद्योजक काय असतो तर ही इज अन इनिशिएटर. इनिशिएट म्हणजेच पुढाकार घेणं आणि लीडर ऑफ इंडस्ट्री. आणि इथं काय आहे, इट डिमांड्स इनिशिएटिव्ह अँड लीडरशिप. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप काय म्हणते तर तुम्ही पुढाकार घ्या, त्याचबरोबर नेतृत्व करा, नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करा. जर तुम्ही पुढाकार घेतला नाही तर कोणतीही व्यवसाय संस्था अस्तित्वात येणार नाही, तिचा विकास होणार नाही, तिचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट होणार नाही. यासाठी तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या आणि त्याचं नेतृत्व करणं इथं अपेक्षित आहे. त्यानंतर ही इज रिस्क टेकर अँड मोटिवेटर. म्हणजे काय तर उद्योजकाला धोका स्वीकारावा लागतो, त्याचबरोबर इतरांना प्रेरणाही देणारी व्यक्ती असते. म्हणजे जी व्यक्ती अशा पद्धतीनं धाडस दाखवते, पुढाकार घेते, त्याचबरोबर लीडरशिप करत असते, संघटन करत असते, नव्या संकल्पना राबवत असते, ज्याच्याकडे अशा प्रकारचा दूरदृष्टिकोन असतो, ती व्यक्ती निश्चितच इतरांना प्रेरणा देत असते. कारण त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव हा त्या संघटनेतील वेगवेगळ्या घटकावर पडत असतो आणि म्हणून त्याचं धाडस हे इतरांना प्रभावी ठरत असतं. त्यामुळं मोटिवेट होत असतात किंवा त्याची जी सक्सेस स्टोरी असते ती स्टोरीच ही इतरांच्या दृष्टीनं इतरांना मोटिवेशन देणारी असते. त्यानंतर पाचवा इकडचा जो मुद्दा आहे एंटरप्रेन्योरशिप, रिस्क टेकिंग अँड स्ट्रॉंग अचीवमेंट मोटिवेशन आर द इंटिग्रल पार्ट ऑफ एंटरप्रेन्योरशिप. म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं पाहतो की मोटिवेशनल स्पीच तिथं दाखवले जातात. या मोटिवेशनल स्पीच मध्ये काय केलं जातं तर तुमच्यामध्ये अशा प्रकारची स्ट्रॉंग अचीवमेंट निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जातो. म्हणजेच तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही स्वप्न पहा, स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सातत्यानं, ध्येयानं, चिकाटीनं काय करा, प्रयत्न करा. त्याचबरोबर स्वप्न हे पाहून चालत नाही तर ते जागे राहून तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. अशा प्रकारची अनेक उदाहरणं, अशा प्रकारची मोटिवेशनल स्पीच विद्यार्थी मित्र व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्या पद्धतीनं रिस्क टेकिंग अँड स्ट्रॉंग अचीवमेंट मोटिवेशन आर द इंटिग्रल पार्ट ऑफ एंटरप्रेन्योरशिप. म्हणजेच त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग अचीवमेंट मोटिवेशन आपल्या लोकांच्या मध्ये इन्कल्केट करणं, इम्पार्ट करणं हा एंटरप्रेन्योरशिपचा भाग आहे. शेवटचा घटक आहे ही इज गुड प्लॅनर अँड प्रॉम्प्ट डिसिजन मेकर. उद्योजक हा एक चांगला नियोजन करता असतो. म्हणजे मोठी माणसं एकदम छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतात. प्लॅनिंग मध्ये काय आवश्यक असतं तर एकदम छोट्या छोट्या गोष्टींचा विचार आपण करणं गरजेचं असतं आणि त्या पद्धतीनं योग्य वेळी निर्णय सुद्धा घेण्याची गरज असते. आणि इकडं काय आहे, इट इन्क्लूड्स सिस्टमॅटिक प्लॅनिंग. म्हणजे आपण काय केलं पाहिजे तर सिस्टमॅटिक प्लॅनिंग प्रोसेस राबवणं गरजेचं आहे. योग्य वेळी निर्णय घेणं गरजेचं आहे किंवा निर्णय हा विशिष्ट प्रक्रियेतून घेण्याची पद्धती आपण विकसित केली तर आपला निर्णय हा प्रभावी ठरू शकतो
आणि त्या व्यवसाय संघटनेची एंटरप्रेन्युरियल किंवा एंटरप्रेन्योरशिप ऍक्टिव्हिटी ही यशस्वी होऊ शकते. तर अशा पद्धतीनं आपण डिफरन्स बिटवीन एंटरप्रेन्योर अँड एंटरप्रेन्योरशिप याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे. केवळ 6 मुद्दे आहेत. आपण ते बारकाईनं विचारात घेणं गरजेचं आहे. ओके. Thank you for the patience listening.